भारतासाठी खरं तर एक सगळ्यात मोठी खुशखबर म्हणली तर चालेल ती म्हणजे अमेरिकेनं कमी केलेला टॅरिफ रेट. हा टॅरिफ जो आहे तो साधारणतः 50% 18% वाढला. याचे परिणाम जे आहेत ते कशा पद्धतीनं होतील माझ्यासोबत यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत दीपेश गुंदेशा सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर काय नेमकं हे टॅरिफ म्हणजे पूर्वी किती लावलेलं आहे आणि आता नेमक्याचा परिणाम जो आहे तो किती होणार आणि किती कमी केलेला आहे? मध्यंतरी जे भारतावरती टॅरिफ लावलं गेलं जवळपास 50% यामुळे आपल्या एक्सपोर्टवरती आणि एकंदरीत पूर्ण अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा परिणाम झाला होता. कारण इतर देशांमधून जो माल अमेरिकेत जात होता त्यापेक्षा आपला माल हा खूप महाग पडत होता. त्यामुळे मागणीवरती परिणाम झाला होता आणि त्यामुळे जे लोकल आपल्या इंडस्ट्रीज आहेत, जेम्स अँड ज्वेलरी आहे, टेक्सटाईल आहे, लेदर आहे, या सर्वांवरती खूप मोठा परिणाम झाला होता. पण आता काल जे बातमी आलेली आहे की अमेरिकेनं आपला टॅरिफ आहे तो 18% आणलेला आहे. त्यामुळे ही जी कॉम्पिटिटिव्हनेस आहे, जी आपले भारतीय इंडस्ट्री किंवा भारतीय जो एक्सपोर्ट आहे त्याला एक चांगली चालना मिळणार आहे आणि त्यामुळे एकंदरीतच अर्थव्यवस्थेला आणि रोजगार निर्मितीला चांगला फायदा होणार आहे. रोजगार निर्मिती असेल सगळ्याच गोष्टींमध्ये फायदा होतो. मात्र जो 18% कमी केला साधारणतः गेल्या काही 2-3 महिन्यांपासून हा विषय चर्चेत आला आणि आता आज हा कमी केला. याचा पुढे जाऊन किती दिवसांमध्ये याचा परिणाम दिसू शकतो किंवा काय याचा टाइम पिरियड तुम्हाला काय वाटते अंदाज? याबाबत अजून सगळी माहिती आलेली नाही आहे. आत्ताच ही डील झालेली आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ही त्वरित लागू केलं जाईल. त्यामुळे आपले एक्सपोर्ट काही दिवसातच स्ट्रीमलाईन होतील आणि ह्याचा परिणाम खूपच लवकर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेवरती आणि एकंदरीतच एक्सपोर्टवरती जाणवेल. साधारणतः भारतातून असा एक्सपोर्ट होणारा माल कोणता आहे की ज्याच्यावर हा टॅरिफचा परिणाम होऊ शकतो किंवा तुमच्या अभ्यासामध्ये अशी काय माहिती आहे की भारतामधून जाणारा जो एक्सपोर्ट होणारा जो माल आहे त्याच्यावर काय नेमका परिणाम होऊ शकतो, काय कसं? अमेरिकेमध्ये जर बघितलं आपण तर जेम्स अँड ज्वेलरी, सोन्या चांदीचे दागिने खूप आपल्या इथून एक्सपोर्ट होतात, लेदर होतं, टेक्सटाईल होतं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्यामुळं ह्या ज्या सगळ्या फील्ड्स आहेत त्याला नक्कीच ह्या कटौती जे किंवा जे कमी केलेलं आहे त्याचा फायदा होणार आहे. सोन्या चांदीचा विषय आला म्हणजे आपण गेल्या काही दिवसांपासून सोने चांदी याचे दर जे आहेत ते प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. सध्या या टॅरिफचा काय याच्यावर परिणाम होतो? या फक्त टॅरिफमुळं सोन्याच्या दरावरती परिणाम होईल असं मला वाटत नाही. कारण हा पूर्ण ग्लोबल इश्यू आहे. सोन्याचे दर केव्हा वाढतात? जेव्हा अनिश्चितता होते, व्यवसायामध्ये अनिश्चितता होते. त्यामुळे ट्रम्पनं जे काय टॅरिफ लावले होते त्यामुळे पूर्ण वैश्विक बाजारपेठ हल्ली होती. त्यामुळे व्यापारामध्ये आपण म्हणतो बॅरियर्स तयार झाले होते. तर फक्त भारतावरती टॅरिफ कमी केल्यामुळं त्यांनी थोडीशी नरमाई घेतलेली आहे असा आपल्याला संकेत जरी मिळत असला तर ह्याच्यामुळे लगेच सोन्याच्या दरावरती परिणाम होईल असं मला वाटत नाही. पण एकंदरीतच जर असं सगळ्या देशांसोबत त्यांचे संबंध सुधारले, युद्धजन्य परिस्थिती कमी झाली आणि ग्लोबल टेन्शन कमी झालं तर कुठेतरी आपल्याला सोन्याच्या दरावरती याचा परिणाम दिसू शकतो. पण गेल्या काही दिवसांपासून जे सोन्यामध्ये दर जे वाढतात तो एक याचाच भाग होता काय? म्हणजे 50% ज्यावेळेस लागू केला त्याच्यानंतर ही वाढ पाहायला मिळाली तिथं काय? नाही, ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे एक मोठं कारण होतं की ह्याच्यामुळे व्यवसायावरती परिणाम होत होता आणि जनरली सोन्याचा दर केव्हा वाढतो त्याला गोल्डला आपण एक सेफ हेवन म्हणतो की ज्यावेळी अनिश्चितता वाढते त्यावेळी लोक सेफ व्हायला बघतात आणि त्यावेळी सोनं खरेदी करतात. तर ज्यावेळी हे पूर्ण विश्वमध्ये अमेरिकेनं टॅरिफ लावायला सुरुवात केली, प्रत्येकासोबत संबंध खराब होत गेले. त्याच्यानंतर त्यांनी मी ग्रीनलँडवरती अटॅक करतो किंवा व्हेनेझुएलावरती अटॅक करतो, ह्या गोष्टीमुळे युद्धजन्य परिस्थिती झाली. रशिया आणि युक्रेनमध्ये वॉर सुरू होता. तर ह्या सर्वांचा परिणाम आणि प्लस जेवढेही आपल्या इथं सेंट्रल बँक आहेत त्यांनी पण सोनं खरेदी खूप जास्त प्रमाणात केलं आणि ह्या सर्वांचा परिणाम सोन्याच्या दरावरती झाला आणि सोन्याचे दर वाढले. पण ज्यावेळी समजा अमेरिकेनं हे टॅरिफ सगळ्यांसोबत कमी केले आणि जर व्यवसाय व्यवस्थित सुरू झाला तर याचा नक्कीच परिणाम गोल्डच्या रेटवरती येईल. पण फक्त हा एक फॅक्टर नाही आहे, ह्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे फॅक्टर्स असू शकतात. नक्कीच वेगवेगळे फॅक्टर आहे. सोन्याचं झालं, कोल्हापूर लेदरसाठी पण बऱ्यापैकी आता नावावर बोला येतं. पहिल्यापासून होतच पण आता थोडी जास्त अजून वाढले. लेदर असेल, इथली इंडस्ट्री असेल यामध्ये याच्यावर याचा नेमका काय म्हणजे कसा इफेक्ट होईल का? नाही, ह्याच्यावरती खूप चांगला इफेक्ट होऊ शकतो. कारण आपल्या इथं टेक्सटाईल इंडस्ट्री पण खूप मोठी आहे आणि टेक्सटाईल ही अमेरिकेमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आपल्या इथून एक्सपोर्ट होतो. आणि ज्यावेळीपासून हे टॅरिफ लागले होते त्यावेळी ही इंडस्ट्री खूप अडचणी झाली होती. एक्सपोर्टचे ऑर्डर्स सगळे थांबले होते. त्यामुळे इथं सगळं डेडलॉक झालं होतं. लोकांचे भांडवल अडकले होते, नवीन ऑर्डर्स येत नव्हत्या. तर आता हे टॅरिफ कमी केल्यामुळे एक्सपोर्ट परत सुरू होऊ शकतील आणि त्याचा नक्कीच चांगला परिणाम कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेवरती देखील आपल्याला बघायला मिळेल. सगळ्यात महत्वाचं हा टॅरिफ सुद्धा कमी केलाय, पण पुढे जाऊन याच्यावर काय अशा काही शक्यता वाटतात की पुन्हा एकदा याच्याबाबत निर्णयांमध्ये काय पुन्हा घडामोडी काय होऊ शकतात, काय बदल होऊ शकतो का, काय असं?
ह्याच्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला बघावी लागेल की ज्यावेळी अमेरिकेनं टॅरिफ कमी केले त्या एवजमध्ये भारताने त्यांना काय कमिटमेंट्स दिलेले आहेत. काय आपण रशियाकडून तेल खरेदी कमी करणार आहोत का? काय आपण आपली बाजारपेठ जी आहे ते त्यांचे शेती उत्पादनासाठी भारताची बाजारपेठ ओपन करणार आहोत का? आपण आज का ओपन करत नाही आहोत? कारण आपल्याला लोक जो शेतकरी आहे त्याला पण संरक्षण द्यायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला माहित आहे की अमेरिकाचं आता सध्याचं जे सिस्टम आहे ते प्रत्येक दिवशी आपले धोरण बदलत आहेत. कधी म्हणतात मी 50% लावतो, कधी कोणत्या देशामध्ये 500% लावतो, कधी 200% लावतो. त्यामुळे आपण अपेक्षा ठेवूया की असं काही होणार नाही आणि आता हे जे पक्ष आपले संबंध सुधारलेले आहेत त्याला अनेक स्टेप पुढेच जाईल आणि आपले व्यवसाय आणि संबंध चांगले जातील अशी आपण अपेक्षा करूया. नक्कीच. धन्यवाद सर. फार महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितला, कारण ज्यावेळेस टॅरिफ लागू केला त्यानंतर भारतीय व्यापारामध्ये झालं तरी काही ठिकाणी आपल्याला परिणाम त्याचे पाहायला पाहिजे. सध्या हा टॅरिफ कमी केलेला असला तरी पुढे जाऊन हा कालावधी किंवा याच्यामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण जसं सरांनी सांगितलं की याच्यामध्ये भारतानं काय कमिटमेंट केलं हे फार महत्वाचं आहे आणि कोणती अशी कमिटमेंट आहे ज्याच्यामुळं हा टॅरिफ रेट जो आहे तो कमी केला गेलेला आहे हे पाहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.